नमस्कार, पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे टोमॅटो, बीट आणि गाजर याचं चटपटीत असं सूप। चला तर आपण साहित्य पाहूया। बीटरूट आणि टोमॅटो याचं मस्तपैकी सूप करणार आहोत। तर मी घेतलेले आहेत 3 गाजर, 1 बीट आणि 2 टोमॅटो। तुम्ही गाजर कमी जास्त करू शकता, पण बीट मात्र एकच घ्या। आता आपण हे मोठ्या आकारामध्ये कट करून टोमॅटो, गाजर आणि हे आपण कुकरला लावून घेणार आहोत। कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। त्यासाठी पुन्हा लागणार आहे आपल्याला लसूण, पातीचा कांदा आणि मिरे, दालचिनी, 2-3 लवंगा आणि तेजपान। तर चला आपण कुकरला लावून घेऊया कट करून। आपण हे मोठे कट केलेलं आहे। हे बघा, टोमॅटो, बीट, त्याच्यामध्ये पातीचा एक कांदा पण घातलाय। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कांदा घालू शकता आणि गाजर। आता हे केल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकणार आहोत आणि कुकरला शिट्ट्या करून घेणार आहोत। याच्यामध्ये कुकरला आपण शिट्ट्या करून घेऊयात। 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण सूप करणार आहोत। चला तर आपण कुकर लावूया। आता आपण कुकर मधून काढून घेतलेले आहे। 3 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि याचं मी पाणी काढलेलं आहे। हेच पाणी आता आपण सूपसाठी वापरणार आहोत। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। या प्रकारचं आपलं मिश्रण झालेलं आहे। बघा कसं एकसंध असं झालेलं आहे। यामध्ये आपण हे पाणी टाकणार आहोत आणि सूपला फोडणी देणार आहोत। चला तर मग आपण यामध्ये बटर टाकू शकतो, तूप टाकू शकतो आणि तेल पण टाकू शकतो। मी थोडंसं तूप टाकलेलं आहे। यामध्येच आपल्याला हे तूप वितळलं। याच्यामध्येच आपल्याला 2-3 लवंग टाकून घ्यायच्या, 4-5 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपान। कारण याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये छान उतरतो। आता याला तूप असल्यामुळे मी याला करते, त्यामुळे ह्याच्यामध्ये तूप हे निघून जाईल। आपल्याला थोडंसं हे तूप पण निघण्यासाठी करत आहे। आता हे झालं। जास्त वेळ आपल्याला हे तळून घ्यायचं नाही, कारण ह्याच्यात फक्त आपल्याला फ्लेवर उतरणं आवश्यक आहे। यामध्येच आपल्याला आता आपण जे मिक्सरवर काढून घेतले ते आपल्याला बीटरूटचं हे टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच। कलर किती छान आलेला आहे आणि जे आपण पाणी काढलेलं आहे तेच पाणी आता आपण वापरणार आहोत। पाणी टाकून घ्यायचं। हे पण आपण उरलेलं पाणी जे आहे ते सर्व टाकून घेणार आहोत, कारण 1 तांबे आपण पाणी टाकलं होतं। बघा, 3 गाजर, 2 टोमॅटो आणि 1 बीट पासून किती आपलं पूर्ण कुटुंबाला पुरेल असं आपलं हे तयार होतं। यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ, मिरपूड, आपण मिरे तर टाकलेलीच आहेत, पण वरतून मिरपूड आणि थोडीशी साखर, कारण आंबट गोड चवीसाठी। अगदी थोडीशी साखर। आता आपल्याला हे उकळी काढून घ्यायचे। हे लोहयुक्त असं सूप आपलं तयार झालेलं आहे। याच्यामध्ये गाजर असल्यामुळे डोळ्यासाठी फायदा होतो, बीट असल्यामुळं आपल्या रक्तवाढीसाठी फायदा होतो आणि टोमॅटो तर आपल्याला सर्वांना परिचितच आहे। टोमॅटो हे कॅल्शियम वगैरे सगळं वाढवतो। बघा, आता आपल्या सूपला उकळी आलेली आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असलं तर थोडंसं तुम्ही पाणी कमी टाका, पण सूप पिण्यासाठी असंच चांगलं वाटतं। आता उकळलेलं आहे
आणि ह्याच्यामध्ये अर्कसुद्धा उतरलेला आहे मिऱ्याचा, दालचिनीचा. तर आता आपण सर्व करायला घेऊया. चला मी बाउलमध्ये काढते आणि नंतर तुम्हाला दाखवते. मस्त गरमागरम असं टेस्टी सूप झालेलं आहे. हे बघा, आपण आता हे सूप याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त असं स्वाद येत आहे. गरमागरम सूप तयार आहे. जेवणाच्या अगोदर तुम्ही नक्की प्या. याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि आपलं हे सूप तयार आहे. आपलं सूप तयार झालेलं आहे. चटकदार असं हे सूप आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा. पौष्टिक असं सूप आपल्याला सगळ्या कुटुंबातल्या लोकांसाठी खूप चांगलं आहे. तर तुम्ही नक्की करा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.